गावित यांनी फोटो ट्विट केलेले आहेत आपल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचे आणि त्यांच्याकडे कसिनो खेळत आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे त्या ठिकाणी. दुसरीकडे याच फोटोला धरून आता नाना पटोले यांनी पण आरोप केलेला आहे की एवढे करोडो रुपये नाना पटोले यांकडे एकंदरीत बावनकुळे यांच्याकडे कुठून आले असं त्यांनी सावळ प्रसिद्धीला चौकशीची मागणी केली आहे. मला वाटतं संजय राऊत असतील, नाना पटोले असतील, हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि सकाळी उठल्यावर अशा प्रकारचं काहीतरी निराधार शोधायचं आणि पब्लिसिटीत राहायचं अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न अलीकडच्या काळात सतत दिसतोय. सन्माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब हे मकावला ज्या हॉटेलमध्ये होते सहकुटुंब, त्याच हॉटेलमध्ये खाली ते रेस्टॉरंट आहे आणि अशा वेळेला कुटुंब असताना, कौटुंबिक त्या ठिकाणी ते गेलेले असताना त्याचा वेगळ्या अर्थानं त्या ठिकाणी ट्विट करून राजकारण करणं मला वाटतं हे शोभणारं नाही आहे. नमस्कार सगळ्यांना. तुम्ही बिझनेस करायला आहे, कुठला बिझनेस केला तर तुम्हाला चांगलं होतंय हे बघायसाठी तुम्ही ॲस्ट्रोलाइट डाउनलोड करा. पहिला कॉल फ्रीमध्ये मिळते. दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना आपली बोटं बरबटलेली आहेत हे संजय राऊतांना त्या ठिकाणी कळायला हवं का मुद्दामहून संजय राऊत आदित्य ठाकरेंना डॅमेज करण्यासाठी अशा प्रकारची गोष्ट काढतात. कारण आपण असं केलं की आम्ही लोक आदित्य ठाकरेंचे दारू पितानाचे फोटो, बरोबर आहे ना, आणि नाना पटोलेचे बारमधले फोटो, हे त्या ठिकाणी रेस्टॉरंटमधले फोटो, हे त्या ठिकाणी आम्हालाही नाईलाजाने करावे लागतात. मला वाटतं संजय राऊतांचा खूप राग आदित्य ठाकरेंवर दिसतोय. कारण उद्धव ठाकरेंनंतर संजय राऊत नेते असं त्यांना वाटतं आणि त्याच्यामुळे आदित्य ठाकरेला बदनाम करण्याची संधी ते एक पण सोडत नाहीत. त्यातनंच मला वाटतं त्यांनी हे ट्विट केलं असावं. पण ज्या पद्धतीने ह्या वैयक्तिक टीका होत चाललेल्या तर राजकारणाची पातळी आहे ती कुठेतरी सोडून ह्या टीका होतात असं नाही. आपण राजकारणाची पातळी कोण सोडतंय ते प्लीज तपासून घ्या. आता अशा प्रकारचं कुटुंबात समवेत जर गेलेले असताना त्याची राजनीती करणं योग्य आहे का? आणि मग दुसऱ्याने एक मारल्यावर भारतीय जनता पार्टी आम्ही बघत बसायचं का? तुम्ही अशा प्रकारचे धंदे दिवसा ढवळ्या रात्री करत असता. आम्ही राजकारणाची पातळी पाळायची म्हणून आम्ही काही ट्विट करत नाही, मीडियात देत नाही. परंतु आपण जर आम्हाला मजबूर केलं तर या गोष्टी त्या ठिकाणी येतात बरोबर समोर. आज एक ITIतून माहिती देखील उघडकीस झालेली आहे. जालन्यातल्या अंतसराटीमध्ये जो लाठीचार्ज झाला होता तो देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून झाला होता अशी वारंवार टीका होत होती. मात्र आता ते स्पष्ट झालेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी असा कोणताही आदेश दिला नाही. दूध का दूध, पाणी का पाणी हे होत असतं. देवेंद्रजीने राजकारण करत असताना आपली प्रतिमा आणि प्रतिभा जपलेली आहे. त्याही वेळेला सांगितलं जात होतं की याचा देवेंद्रजींच्या आदेशाशी संबंध नाही. प्रशासकीय पातळीवर गृहनिर्माण त्या ठिकाणी गृहविभाग निर्णय घेत असतो, अधिकाऱ्यांना ते अधिकार असतात. परंतु कोण ऐकायच्या मनस्थितीत नव्हतं. आता या माध्यमातून जर वस्तुस्थिती समोर आली असेल तर लोकांनाही सत्यस्थिती कळायला त्याची मदतच होईल. आरक्षणावरतून कुठेतरी महाराष्ट्र सरकार एवढंचं पाप आहे ते भाजप आणि सरकार करते, मंत्रीच प्रक्षोभक वक्तव्य करतात असा आरोप पटोले करतात आणि हेही म्हणतात की आता राज्यपालांनी या प्रकारात हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. मला वाटतं पहिलं तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. नाना धड ना ओबीसींच्या बाजूनी ना धड मराठ्यांच्या बाजूनी. त्यांच्या वडेट्टीवर एका वेळेला ओबीसीना समर्थन करतात, दुसऱ्या वेळेला सांगतात भुजबळांच्या गोष्टीचं माझं समर्थन नाही. त्याच्यामुळे हे सगळे भांबावलेले आहेत. नेमकं त्यांना आयत्या पिठावर रेगोट्या कशा ओढायच्या एवढंच डोकं चालतंय. त्याच्यामुळं नाना पटोलेंच्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे हे पहिलं त्यांनी त्या ठिकाणी सांगावी. BJPने आरक्षण दिलंय. देवेंद्र फडणवीस साहेबांनीच मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलंय हे महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला माहीत आहे. केवळ दिलं नाही, ते आरक्षण हायकोर्टात टिकलं आणि दुर्दैवानं नंतर उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यांच्या दुर्लक्षामुळे त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात आरक्षण फेटाळलं गेलं. त्याला सर्वस्वी नाना पटोलेंची तत्कालीन महाविकास आघाडी जबाबदार त्या ठिकाणी आहे. देवेंद्रजींनी त्या ठिकाणी अण्णासाहेब आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून अनेक सवलती त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, ज्याचा
लाखोंच्या संख्येनं मराठा समाजाचा तरुण शिक्षणात त्या ठिकाणी उद्योगधंद्यात लाभ घेतोय आणि आमची भाजपची स्पष्ट भूमिका आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते आम्ही देणार. एकनाथ शिंदे साहेबांनी जी घोषणा केली त्या घोषणेशी आम्ही बांधील आहोत. मराठा आरक्षण देणार, परंतु ते देत असताना ओबीसींचं आरक्षण त्या ठिकाणी काढून न घेण्याची सुद्धा आमची भूमिका आहे आणि आमची स्पष्ट भूमिका आहे, मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. नानांची नेमकी भूमिका काय ते तर स्पष्ट करा. सुषमा अंधारे असं म्हणतात की संघाचा नेहमी विरोध करणारे भुजबळ आता भाजपच्या खेळीत कसे अडकले. तर दुसरीकडे भास्कर जाधव म्हणतात की भुजबळांना जामिनावर असल्याचा भाजपकडून भासवलं जाते. याला जोडून भुजबळांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री चालवतायत का असेही टीका होती. नाही, मला वाटतं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी निदान टीका करताना भूमिका मांडताना तरी एक वाक्यता ठेवा. अंधारेची भूमिका वेगळी, भास्कर जाधवची भूमिका वेगळी. त्याच्यामुळे पहिले तुमची भूमिका काय ते ठरवा. आणि भारतीय जनता पार्टीला अशी अजिबात आवश्यकता नाही कोणाला चालवण्याचं. भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी स्पष्ट भूमिका घेऊन राजकारण करते. आमच्या सरकारची भूमिका देवेंद्रजींनी अनेकदा स्पष्ट केले, प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले आणि त्याच्यामुळे आता यांना भूमिका नाहीत, त्याच्यामुळे असंच काहीतरी शोधून आपलं राजकारण करता येतं आहे का असा प्रयत्न होतोय. पण मला वाटतं पहिली पक्षाची भूमिका ठरवा. उद्धवजी ठाकरे साहेबांना पहिलं विचारा तुमची मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका काय, आणि मग भास्कर जाधव आणि अंधारेंनी बोलावं. दुसरीकडे वडेट्टीवारांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. डॉक्टर आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशाचे 2 तुकडे झाले असते असं एक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. त्याकडे आपण कसं पाहतो. मला वाटतं वडेट्टीवार एक महाराष्ट्राचे जबाबदार विरोधी पक्षनेते आहेत. तेच म्हणतात की मी नीट बोललं पाहिजे असं मी काल परवा मीडियाच्या माध्यमातून ऐकलं. अशा प्रकारचे आपले महापुरुष आहेत, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी घटना संविधान या देशाला या ठिकाणी दिलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं अशा आपल्या उत्तुंग नेतृत्वाविषयी बोलताना त्या ठिकाणी जबाबदारीनं बोललं पाहिजे अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मराठा आरक्षणाचा जो टाइम बाउंड आहे त्यावरून सरकार आणि जरांगे पाटील पुन्हा एकदा सामने आलेले आहेत. 18 दिवस झाले तरी तारीख ही पडत आहे. वाट पाहून ते परेशान झाले असल्याचं स्वतः जरांगे पाटलांनी त्यांच्या भाषणात म्हटलेलं आहे. नाही, महाराष्ट्र सरकारची स्पष्ट भूमिका आहे, मराठा आरक्षण द्यायचं आहे. पहिल्या दिवसापासून सांगितलं आहे की कायद्याच्या चौकटीत टिकणारं मराठा आरक्षण द्यायचं आहे. त्याच्यामुळे तकलादू आरक्षण द्यायचं नाही. उद्या एक GR काढायला काही शासनाला वेळ लागत नाही, परंतु कायद्याच्या चौकटीत त्या ठिकाणी आरक्षण टिकावं ही भूमिका शिंदे सरकारची आहे आणि त्याच्यामुळं त्यासाठी वेळ लागतोय, प्रोसेस करण्यासाठी वेळ लागतोय आणि मॅच्युरिटीसाठी जो वेळ लागेल नॅचरल ज्या काही प्रक्रिया पूर्ण करायला त्याच्यासाठी वेळ होतोय. मला वाटतं जरांगेंनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. कायद्याच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण या सरकारला द्यायचं आहे आणि ते टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. मराठा आरक्षणावर मराठा आणि जाट परिषद दिल्लीमध्ये होत आहे, तरी घटना दुरुस्त करूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मला वाटतं हे विषय आपापल्या सोयीनं एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न आहे. मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांनी रितसर मार्गाने दिलं होतं. त्याच्यामध्ये ज्या त्रुटी दाखवल्या आहेत, ज्या क्वेरी आहेत, मागासलेपण सिद्ध करणं असेल, जास्त डाटा गोळा करणं असेल, या सगळ्या गोष्टी करून प्रोसेस पूर्ण करून मराठा आरक्षण त्या ठिकाणी द्यायला हवं. आता केंद्राने काय करायचं, 2.5 वर्ष उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा का त्यांचे हातपाय बांधले होते का? एक प्रश्न आहे. राज्यातील विकास कामांना खेळ बसणार आहे. जवळपास 27 नोव्हेंबर पासून आणि कंत्राटदार हे संपावर जाणार आहेत आणि 10,000 कोटीची कामं त्यामुळे थांबणार आहेत. असं पाहता एकूण सरकारच्या एकूण भूमिकेत विकासाला खेळ बसणार नाही. त्यांचे काय विषय असतील ते राज्य सरकार त्या ठिकाणी संबंधितांशी बोलेल आणि जो गतीनं विकास चालला आहे तो पुन्हा त्यांच्याशी समन्वयाच्या मार्गातून सरकार सोडवेल. आज जिस तरह से संजय राउत ने एक ट्वीट किया, जो आरोप लगा है, कांग्रेस भी कह रही है कि इसकी जांच होनी चाहिए. नाना पटोले, मुझे लगता है संजय राउत को कुछ काम बचा नहीं है. नाना पटोले भी प्रदेशाध्यक्ष इतने बड़े पार्टी के हैं,
लेकिन उनको भी कुछ काम नहीं है, तो इसी तरह की बयानबाजी करना ये उनका धर्म बना है। इसलिए सुबह उठ के ऐसी बयानबाजी करते हैं, महाराष्ट्र विकास के बारे में कुछ बोलते नहीं, महाराष्ट्र की समस्या के बारे में कुछ बोलते नहीं। मुझे लगता है संजय राउत को आदित्य ठाकरे का बदला लेना है, क्योंकि उद्धव जी ठाकरे साहब के बाद उनको ऐसा लगता है मैं सेकंड नंबर का नेता हूँ, तो आदित्य ठाकरे को डैमेज करेंगे तो अपना नेतृत्व शिवसैनिकों में जाएगा, ऐसा उनको लगता है। इसलिए आदित्य ठाकरे की क्लिप बाहर आनी चाहिए, फ़ोटो बाहर आनी चाहिए, उसकी उसने चिंता की है और इसलिए बावनकुळे साहब का फ़ोटो डाला है, जो कि भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता आदित्य ठाकरे का फ़ोटो डाले, इसकी उन्हें ख्याल किया है और आदित्य ठाकरे के बारे में उनके मन में है वो फिर एक बार दिखाए। वर्ल्ड कप को लेकर भी संजय राउत ने बयान किया है, कहा है कि इवेंट बनाना चाहती थी सरकार इसको, ताकि उसका राजनीतिक फायदा ले सके। दूसरी तरफ नाना पटोले भी कह रहे कि वो वहाँ पर एक खिलाड़ी गया प्रधानमंत्री का नाम नहीं लेते हुए, इसलिए टीम इंडिया हार गई, अच्छा हुआ इंडिया अलायंस में वो खिलाड़ी नहीं है। मुझे लगता है पूरा देश दुख में डूबा था और संजय राउत और नाना पटोले सरी के नेता इसी तरह के हरकतें करते हैं। ये देशभक्त जो नागरिक इस देश का है उसको पसंद नहीं है और इतने बयानबाजी एकदम फालतू करते हैं कि भारतीय जनता पार्टी के दुख में हम सहभागी हैं। इसका मतलब आपको दुख नहीं हुआ, आपको बीजेपी का द्वेष करते हुए इंडिया टीम हारेगी तो भी चलेगा, ऐसा आपका कहना है का? मुझे लगता है द्वेष करने लायक ऐसा संतापजनक ऐसा वक्तव्य संजय राउत नाना पटोले का है। पूरा महाराष्ट्र भारत देश इनके ऊपर निंदा करता है। देश के आगे कुछ नहीं, पार्टी बिल्टी सब बाद में होता है, लेकिन संजय राउत की आँख के ऊपर झापड़ बांधा है, इसलिए देशभक्ति भी उसमें से नष्ट हो गई। जो है अभी भी विवाद जारी है, ओबीसी नेता के बयान, एक तरफ मराठा नेताओं के बयान है, ओबीसी नेता कह रहे कि फर्जी सर्टिफिकेट बनाए जा रहे हैं, इसको कोर्ट में चैलेंज करेंगे। मुझे लगता है महाराष्ट्र एक संस्कारित राज्य है, यहाँ जात पात के ऊपर धर्म के आधार के ऊपर बहस नहीं होनी चाहिए, एकता के साथ शांतता के साथ ये महाराष्ट्र रहना चाहिए। भावना अभी तक सब समाज की रही है और वही भावना आज भी चाहिए। ओबीसी रहे, उनका हक आबादित रहे। मराठा आरक्षण का विषय मराठा समाज की ज़रूरत है, वो भी मिलना चाहिए और ये सुवर्ण मध्य निकालने का प्रयास शिंदे साहब, फडणवीस साहब और अजित दादा कर रहे हैं। दोनों समाज को समाधानी रखेंगे और महाराष्ट्र में शांतता आबादित रखेंगे। हलाल प्रोडक्ट्स है कि वहाँ पर कुछ लोगों ने अलग से हलाल सर्टिफिकेट देने की कोशिश शुरू की थी, यानी कि हर प्रोडक्ट जो कॉस्मेटिक है, साबुन है, मेडिसिन है, उसको हलाल सर्टिफिकेट दिया जाता था और मुस्लिम लोग उसको खरीदते थे। तो वहाँ योगी सरकार ये कह रही है कि इस तरह से अलग अर्थव्यवस्था करने का काम वहाँ पर कुछ लोग कर रहे हैं और ये पैसा जो है आतंकी गतिविधियों में भी इस्तेमाल किया जाता है। मुझे लगता है इसी तरह इसको लेकर विपक्ष यानी कि इंडिया अलायंस के लोग, चाहे संजय राउत हो या नाना पटोले हो या दूसरे नेता हो, वो कह रहे हैं कि बीजेपी हिंदू मुसलमान चुनाव को देखते हुए करना चाहती है, जबकि बीजेपी नेताओं का कहना है कि जब एफडीए है जो सर्टिफाइड करती है, भारतीय संस्थाएं सर्टिफाइड करते हैं, तो ये अलग अर्थव्यवस्था क्यों और इसका दुरुपयोग हो रहा है भारत। मुझे लगता है इनको ही हिंदू मुस्लिम करने का इनके मन में है। अभी अगर हलाल का सर्टिफिकेट देते होएगा तो वह गलत है, उसके बारे में बोलो ना। और अपने देश की इकोनॉमी है, अर्थव्यवस्था एक सिस्टम है, उससे और समाज की इसी तरह की सिस्टम खड़ी रहेगी तो वो देश विघातक प्रवृत्तियाँ होती है ना, तो उसका निंदा करना चाहिए। लेकिन इसके आँख पे झापड़ बांधा है, इसलिए राउत और नाना पटोले ऐसे ही बहकते रहेंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।